नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 76 आर्टिकल 67 या कलमाच्या तरतुदी समजून घेणार आहोत. भारतीय संविधानातील कलम 76 आर्टिकल 76 हे कलम केंद्र सरकारचे सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी म्हणजेच भारताचे महान्यायवादी ॲटॉर्नी जनरल फॉर इंडिया यांच्याशी संबंधित आहे. हे कलम कशाशी संबंधित आहे तर हे कलम सरकारचे सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी म्हणजेच भारताचे महान्यायवादी ॲटॉर्नी जनरल फॉर इंडिया यांच्याशी संबंधित असे हे कलम आहे. या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेऊया. कलमाचे नाव ॲटॉर्नी जनरल फॉर इंडिया भारताचे महान्यायवादी, कलम 76. काय कलमाच्या तरतुदी काय आहेत तर कलम 76(1) मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती पात्र असेल अशा व्यक्तीची राष्ट्रपती भारताचे महान्यायवादी म्हणून नियुक्ती करतील. 2. भारत सरकारला कायदेशीर बाबींवर सल्ला देणे हे महान्यायवादी यांचे कर्तव्य असेल. 3. महान्यायवादी राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आपले पद धारण करतील. मित्र, काय तरतूद आहे ह्या कलमामध्ये? तर ह्या कलमामध्ये अशी तरतूद आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती पात्र असेल अशा व्यक्तीची राष्ट्रपती भारताचे महान्यायवादी म्हणून नियुक्ती करतील. भारत सरकारला कायदेशीर बाबींवरती सल्ला देणे हे महान्यायवादी यांचे कर्तव्य असेल. महान्यायवादी राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत आपले पद धारण करतील अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. सोप्या शब्दात हे कलम समजून घेऊया. महान्यायवादी अटॉर्नी जनरल म्हणजे थोडक्यात सांगायचे तर भारत सरकारचे वकील. ज्याप्रमाणे आपल्याला कायदेशीर समस्या असल्यास आपण वकिलाकडून सल्ला घेतो, त्याचप्रमाणे भारत सरकारला कायदेशीर सल्ला देण्यासाठी आणि न्यायालयात सरकारची बाजू मांडण्यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. काय म्हटलेलं आहे तर महान्यायवादी अटॉर्नी जनरल म्हणजे थोडक्यात सांगायचे तर भारत सरकारचे वकीलच. ज्याप्रमाणे आपल्याला कायदेशीर समस्या आल्यास आपण वकिलांकडून सल्ला घेतो, तसेच त्याचप्रमाणे भारत सरकारला कायदेशीर सल्ला देण्यासाठी आणि न्यायालयात सरकारची बाजू मांडण्यासाठी या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता बरं, हे कलम का अस्तित्वात आलेलं आहे तर लोकशाहीत सरकारला अनेकदा कठीण कायदेशीर पेच प्रसंगांना सामना करावा लागतो. काय तर लोकशाहीत सरकारला अनेकदा कठीण कायदेशीर प्रसंगाचा सामना करावा लागतो. संसदेने बनवलेला एखादा कायदा संविधानाशी सुसंगत आहे की नाही किंवा आंतरराष्ट्रीय करारांमध्ये कायदेशीर तरतुदी काय आहेत हे तपासण्यासाठी सरकारला एका निष्णात कायदेतज्ञाची गरज असते. म्हणून राजकीय दबावापासून मुक्त आणि उच्च कायदेशीर पात्रता असलेला सल्लागार मिळावा यासाठी हे कलम अस्तित्वात आलेले आहे. काय म्हटलेलं आहे? लोकशाहीत सरकारला अनेकदा कठीण कायदेशीर पेच प्रसंगांचा सामना करावा लागतो. संसदेने बनवलेला एखादा कायदा संविधानाशी सुसंगत आहे की नाही या किंवा आंतरराष्ट्रीय करारांमध्ये कायदेशीर तरतूद काय आहेत हे तपासण्यासाठी सरकारला एका निष्णात कायदेतज्ञाची गरज भासते. म्हणून राजकीय दबावापासून मुक्त आणि उच्च कायदेशीर पात्रता असलेला सल्लागार मिळावा यासाठी हे कलम अस्तित्वात आलेले आहे. आता या कलमाचे महत्त्व काय ते समजून घेऊ. महत्त्व आणि उद्दिष्ट काय ते समजून घेऊया. सर्वोच्च कायदे सल्लागार केंद्र सरकारला सर्व कायदेशीर विषयांवर मार्गदर्शन करणे, न्यायालयीन प्रतिनिधित्व, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये भारत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडणे, संसदेतील सहभाग. महान्यायवाद्यांना संसदेच्या कोणत्याही सभागृहात बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो, मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. तर असे ह्या कलमाच्या महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. उल्लंघन कसे होऊ शकतं? जर महान्यायवाद्यांनी सरकारच्या हिताच्या विरुद्ध काम केले किंवा गोपनीय माहिती उघड केली तर ते पदांचे उल्लंघन मानले जाते. उपाय आणि शिक्षा काय? अशा उल्लंघनाचा हे पद राष्ट्रपतींच्या मर्जीतील लेटर ऑफ प्रेसिडेंट असल्याने त्यांना कोणतीही मोठी प्रक्रिया न राबवता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती थेट पदावरून दूर करू शकतात. त्या असं उल्लंघन केल्यास शिक्षा आणि उपाय आहे. आता न्यायालयीन प्रकरण कोणते आहेत ह्या कलमासंबंधित?
प्रकरण PN वेणुगोपाल विरुद्ध भारत सरकार. विषय काय होता? तर महान्यायवाद्यांचे वय आणि कार्यकाळ. निष्कर्ष काय काढला? तर न्यायालयाने स्पष्ट केले की महान्यायवादी हे लोकसेवक पब्लिक सर्वंट असले तरी ते सरकारचे वकील आहेत. त्यांच्या नियुक्तीचा आणि निवृत्तीचा अधिकार पूर्णपणे राष्ट्रपतींच्या कार्यकारी मंडळाच्या अखत्यारीत येतो. असा निर्णय, असं स्पष्टीकरण न्यायालयाने दिलं. विषय काय होता? महान्यायवाद्यांचे वय आणि कार्यकाळ हा विषय होता. तर निष्कर्ष काय काढला न्यायालयाने स्पष्ट केले की महान्यायवादी हे लोकसेवक असले तरी ते सरकारचे वकील आहेत. त्यांच्या नियुक्तीचा आणि निवृत्तीचा अधिकार पूर्णपणे राष्ट्रपतींच्या अखत्यारीतेवर असते, त्यांच्यावर अवलंबून आहे. असा निर्णय हा खटल्यात दिला. आता या कलमासंबंधित असलेले काही संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. अनुच्छेद 88 महान्यायवादींना संसदेच्या सभागृहात बोलण्याचा आणि समितींमध्ये सहभागी होण्याचा अधिकार देणारे कलम. अनुच्छेद 143 राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागितल्यास तिथे सरकारचे प्रतिनिधित्व महान्यायवादी करतात. सॉलिसिटर जनरल महान्यायवाद्यांना मदत करण्यासाठी हे पद असते, परंतु त्यांचा उल्लेख संविधानात नाही. ते वैधानिक पद आहे. ते ही काही संविधानिक कलमे आणि इतर कायदे या कलमाच्या संबंधित असलेले आहेत. कलमाची समीक्षा काय करतायत? सकारात्मक बाजू, हे पद राजकीय नसून व्यावसायिक असावे अशी अपेक्षा असते, ज्यामुळे सरकारला निष्पक्ष कायदेशीर सल्ला मिळतो. नकारात्मक बाजू काय? अनेकदा महान्यायवादी हे सत्ताधारी पक्षाच्या विचारांचे असतात, ज्यामुळे त्यांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. तसेच त्यांना खाजगी वकील करण्याची मुभा असते, परंतु ते सरकारच्या विरुद्ध केस लढवू शकत नाहीत, यावरही टीका होते. अशा प्रकारे ह्या कलमाची समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा? अनुच्छेद 76 हे मुळे भारत सरकारला एक कायदेशीर कवच मिळते. हे पद संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि सरकारला कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्यास मदत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महान्यायवादी हे भारतीय कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यांतील एक महत्त्वाचा दुवा आहे. तर मित्र, आज आपण भारतीय संविधानातील कलम 76 आर्टिकल 67 या कलमाच्या तरतुदी स्पष्टपणे, सविस्तरपणे, साध्या सरळ सोपा भाषेमध्ये समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांच्याही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्र, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.